सोलापूरच्या अणदूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्री खंडोबा देवाला महाआरती। राणा जगजितसिंह पाटलांचीही मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी कार्यकर्त्यांचं खंडोबाला साकडं। विधानसभेमधील पराभवानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसची चिंतन बैठक। प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीला काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जायंट किलर आमदार अमोल खताळ यांनी सहकुटुंब घेतलं साईबाबांचं दर्शन। आई साईबाबांच्या आशीर्वादानेच थोरातांच्या विरोधामध्ये विजय मिळवणं शक्य, खताळ यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या चांदवडमध्ये आमदार राहुल आहेर यांनी घेतला आभार मेळावा। मंत्रिपदासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा, आहेर यांचं वक्तव्य। अक्कलकुवाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावरती गुन्हा दाखल। महिला आणि तिच्या भावाला मारहाण केल्याचा पाडवी यांच्यावरती आरोप। गुन्ह्याच्या निषेधार्थ पाडवी समर्थकांकडून अक्कलकुवा बंदची हाक। आर्थिक देवाणघेवाणीमधून हल्ला झाल्याची माहिती। बळीराज सेना पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचं निधन। वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ठाण्यामधल्या निवासस्थानी कृष्णा कोबनाक यांचा अखेरचा निरोप। अखिल भारतीय हिंदू सेना प्रमुख आणि हिंदू ज्ञानपीठ शाळेचे संस्थापक चंद्रशेखर गाडगीळ यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घाला। मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरती नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया। संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा, नागरिकांचा सवाल। तर हिंदूंची संख्या कमी होत असल्यानं अनेक धोके असल्याचं देखील काहींचं मत। नाशिक शहरामधल्या विविध भागांमधून चोरीला गेलेले मोबाईल नाशिक पोलिसांनी मूळ मालकांना केली परत। 20 लाख किमतीचे 130 मोबाईल शोधण्यात नाशिक पोलिसांना यश। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये गिरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये महिलांनी रस्त्यावरती फोडल्या देशी दारूच्या बाटल्या। वारंवार तक्रार करूनही दारू विक्री बंद होत नसल्यानं महिला आक्रमक। गोंदियामध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळे हे ऍक्शन मोडवर। पडोळेंनी एसटी बसेसची पाहणी करत प्रवाशांना दिल्या सुविधा देण्याच्या सूचना। भंडारामध्ये नागपूर ते कोलकाता महामार्गावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकचा भीषण अपघात। चालक आणि वाहक किरकोळ जखमी। वैनगंगा नदीच्या पुलावरती ट्रक उलटल्यानं वाहतूक विस्कळीत। भंडाऱ्यात कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक। अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर दुचाकीस्वार गंभीर जखमी। ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या शहरामधील मुकुंदनगर परिसरामध्ये झीशान खान या तरुणाची हत्या। या प्रकरणामध्ये फरार आरोपी शमशुद्दीन खानला भिंगार कॅम्प पोलिसांकडून अटक। यवतमाळच्या वणीमध्ये घरामध्ये घुसून युवकावरती हल्ला, युवक गंभीर जखमी। या प्रकरणामध्ये दोघे पोलिसांच्या ताब्यात। नांदेडच्या सिडको भागातील एमआयडीसी मधील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला आग, 4 जण जखमी। भंडाऱ्यामध्ये मोहाडी तुमसर रोडवरती ट्रकची दुचाकीला धडक। भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। मोहाडी पोलिसांकडून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। सोलापुरात डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा कडाका। गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची तिबेटियन मार्केटमध्ये गर्दी। चंद्रपूरच्या चिमूर शहराच्या जवळ ऐतिहासिक लोखंडी पुलाचा आधार भिंतीला पाडण्याचा प्रयत्न। भिंती शेजारीच पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं भिंत पाडण्याचा प्रयत्न। रायगडच्या अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची तुफान गर्दी। पर्यटकांनी घेतला बनाना राईड आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद। अलिबागमध्ये 2 पर्यटकांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी। एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। तळ कोकणामधील समुद्र किनाऱ्यांवरती सिगल पक्ष्यांचं आगमन। परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। वाशिमच्या लोणीमध्ये संत सखाराम महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं रथोत्सव संपन्न। 100व्या रथोत्सवाला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। तळ कोकणामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज। फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गमध्ये वातावरणात बदल। 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी। पावसाच्या अंदाजामुळे काजू आंबा बागायतदार चिंतित।
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरने वेधलं सगळ्यांचं लक्ष। बॅनरवरती वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है अशा काव्यात्मक ओळी। पालघरमध्ये मनसेचे 2 जिल्हा प्रमुख भिडले। वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये, कोयत्यानं मारहाण झाल्याची माहिती। हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंचा आरोप। आपल्याच कुटुंबामध्ये भांडण होणं चांगलं नाही, एकमेकांशी भांडण करून काय होणार? पालघर घटनेवरती बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। धुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये थंडीचा जोर वाढला। जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत खाली घसरला। बाजारामध्ये नव्यानं आलेल्या बाजरीनं दराचा उच्चांक गाठला। तब्बल 3,500 रुपये क्विंटल बाजरीची विक्री। परिणामी बाजरी खरेदीसाठी सर्वसामान्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागले। नागपूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याच्या दंडाची थकबाकी तब्बल 150 कोटींवर। दरवर्षी होणारी दंडाची फक्त 20% रक्कमच नागपूरकर भरत असल्याचं समोर। आता नागपूरमध्ये दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक। पोलिसांच्या या निर्णयाचा नागरिकांकडून विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।